Good morning, everyone. Okay, join your hand and close your eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of the God to give us more power and more energy for stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhur Bhuvasvaha तस्तवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Om Shanti. Okay, rub your hand, move around your face, open your eyes with fresh vision. Okay. चालेल. आजचं मराठी व्याकरणाचा आपला टॉपिक आहे शब्दशक्ती. काय आहे? शब्दशक्ती. आता तुम्हाला माहितच आहे शब्दशक्तीवर प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न येत असतात. ओके, शब्दशक्तीच म्हणजे काय की शब्दातून वेगवेगळे अर्थ निघत असतात. म्हणजे आपण काय करतो जेव्हा भाषा बोलतो, भाषा किंवा एखादं वाक्य बोलतो, वाक्याने एक भाषेचं स्वरूप तयार होत असतं. म्हणजे शब्दाने वाक्य बनतं आणि वाक्य बोलून बोलून आपण एक भाषाचं स्ट्रक्चर उभं करतो. आणि मग अशा ही भाषा बोलत असताना ना, तेव्हा एखादं वाक्य बोलतो त्या वाक्यातून आपण अनेक अर्थ निघत असतात. म्हणजे जसं जर सायन्सची लँग्वेज घेतली आपण की सायन्सची जी भाषा असते ती सरळ सरळ असते, एकच अर्थ निघाला पाहिजे त्याच्यातून असं म्हणजे काय आपल्याला कन्फ्युजन लँग्वेज नसली पाहिजे. याची दक्षता सायन्समध्ये घेतली जाते. आणि मग मराठी भाषेचे जे मराठी भाषा साहित्य, कथा, कादंबऱ्या वगैरे, वैचारिक लेखन वगैरे आहे त्याच्यामध्ये शब्दांच्या शक्ती वापरल्या जातात. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे आमिधा, व्यंजना, लक्षणा असो किंवा रस असो, शृंगार असो, याच्याने भाषेला काय येतं एक अलंकारात्व प्राप्त होतो आणि एक सौंदर्य प्राप्त होतं भाषेला. आणि याच शब्दशक्ती म्हणजे ज्याच्याने भाषेच्या दृष्टीने वेगवेगळे अर्थ निघत असतात. आणि मग आमिधा काय आहे, लक्षणं काय आहे आणि व्यंजना काय आहे हे आपण बघून घेणार आहोत. ओके, ऑनलाईन वाल्यांनी ऑडिओ क्लिअर आहे सांगा, येस ऑर नो. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, एकाच वाक्याला अनेक अर्थ प्राप्त होतात किंवा मग एका वाक्याचा एकच अर्थ प्राप्त होतं. मग एकच अर्थ जेव्हा होतो त्याला वाक्य म्हणतो. त्याच्यानंतर एक वाक्य आहे पण त्याचा दुसराच अर्थ निघतो तेव्हा त्याला आपण लक्षार्थ म्हणतो. आणि एक वाक्य आहे त्याला स्वतःचा पण अर्थ आहे आणि दुसरा पण अर्थ आहे, असं याला आपण व्यंगार्थ म्हणतो. म्हणजे त्यालाच व्यंजना म्हणतो. आता तुम्ही जर दादा कोंडकेचे पिक्चर वगैरे बघितले असेल तर त्यांच्या वाक्यांमध्ये किंवा बोलण्यांमध्ये बरेच वेळा डबल अर्थ असायचे, डबल मिनिंग असायचे. ठीक आहे, तर त्या तिथं काय असायचं, व्यंगार्थ असायचं किंवा व्यंजना ही जी आहे शब्दशक्ती वापरली जायची. ठीक आहे, ऑडिओ क्लिअर आहे, व्हिडिओ क्लिअर आहे. ठीक आहे, आता या शब्दशक्तीच्या प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. म्हणजे पहिलं म्हणजे आमिधा, दुसरं लक्षणा आणि तिसरं व्यंजना. आधी सुरुवातीला आपण काय करू की एक 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 बघून घेऊ. ठीक आहे, आता आमिधा काय आहे ते बघू आधी आपण. बघा, आमिधा म्हणजे सरळ सरळ एकच अर्थ प्राप्त होतो. म्हणजे जसं बोललो मी समजा, बघा एक त्याची व्याख्याच लिहून देतो की अर्थ व्यक्त करण्याची या शब्दातली जी शक्ती असते तिला आमिधा असे म्हणतात. अर्थ व्यक्त करण्याची, बघा फळ्यावर लिहितोय मी, अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती, शब्दाची जी शक्ती असते तिला अमिधा असे म्हणतात. काय? अमिधा असे म्हणतात.
असे म्हणतात. म्हणजे काय रे, की आम्हीदा म्हणजे सरळ सरळ त्याच वाक्याचा एकच अर्थ निघणे. म्हणजे बघा तुम्हाला एक वाक्य दिलं की साप मारायला हवा. काय वाक्य दिलं? अमिदाचं एक वाक्य देतोय, साप मारायला हवा. आता बघा या वाक्यामध्ये जो साप आहे ना, ते सापाचा एकच अर्थ निघतो. सरळ सरळ साप म्हणजे काय? सर्प किंवा नाग किंवा मग स्नेक. ठीक आहे. तर हे काय आहे? साप मारायला हवा. एकच वाक्याचं सरळ सरळ एकच अर्थ निघतंय. त्याला आपण काय म्हणतोय? अमिदा असे म्हणतोय. ठीक आहे. मग यालाच काय म्हणतोय? एकच अर्थ निघतोय ना, त्याला वाच्यार्थ म्हणजे अमिदा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणारा अर्थ त्यास आपण वाच्यार्थ म्हणतो. आता बघा तुम्हाला परीक्षेला कदाचित हे पण येईल, हे लिहून घ्या. मी जे जे फळ्यावर लिहितोय ना ते वहीवर तुम्ही नोट डाऊन करा. बघा अमिदा शक्तीच्या साहाय्याने, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अमिदा शक्तीच्या साहाय्याने, सहाय्याने अमिदा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणारा जो अर्थ असतो, प्रकट होणारा जो अर्थ असतो त्याला वाच्यार्थ असे म्हणतात. काय? आता हे पण परीक्षेला ऍज इट इज हा जो आहे ना वाच्यार्थ असे म्हणतात. काय? ऍज इट इज हे वाक्य परीक्षेला येत असतं म्हणून मी लिहून देतोय, कारण बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. ठीक आहे. वाच्यार्थ असे म्हणतात. वाच्यार्थ म्हणजे सरळ सरळ एकच अर्थ निघणे, वाच्यार्थ. आणि लक्ष्य अर्थ म्हणजे काय? एक वाक्य बोलते पण त्याचा दुसराच अर्थ निघणे. आणि व्यंगार्थ म्हणजे काय? की त्या वाक्याला स्वतःचा पण अर्थ असतो आणि त्याच्यातून दुसरा पण एक अर्थ निघतो. ठीक आहे. वाच्यार्थ असे म्हणतात. आता हे तुम्हाला लिहून घ्यायचंय. फळ्यावर जे जे दिसतंय ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी जे ज्या परीक्षेच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी येतात त्याच सगळ्या लिहून देतोय. ओके. ठीक आहे. आवाज येतोय का? कमेंट करा. ठीक आहे. वाच्यार्थ असे म्हणतात. म्हणजे कळालं. लक्ष्यार्थ अमिदा म्हणजे काय? एकच गोष्ट एकच वाक्यातून फक्त एकच अर्थ निघणे, त्याला आपण लक्ष्यार्थ म्हणू. आता पुढे आपण वळूयात सॉरी त्याला अमिदा बघितला आपण. अमिदा म्हणजे अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अमिदा असे म्हणतात. म्हणजे अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती. ठीक आहे. पुढचा आहे साप मारायला हवा. म्हणजे साप मारायला हवा म्हणजे सापच आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतो, सर्पच येतो, त्याच्यातून काही दुसरा अर्थ निघत नाही. अजिबातच निघत नाही, म्हणून आपण त्याला आमिदा म्हणतोय ना. मग आमिदा शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणारा जो अर्थ असतो त्यालाच आपण वाच्यार्थ म्हणतो. मोस्ट इम्पॉर्टंट. इथं आयएमपी लिहून घ्या. आयएमपी. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट. याला आपण अमिदा असे म्हणू. आणि अमिदाचे काही उपप्रकार सुद्धा आहेत, ते आधी ते पण आपण बघणार आहोत. आता पोलीस आहे तर आपण उपप्रकार सुद्धा शिकून घेऊया. ठीक आहे. त्याआधी आपण लक्षण आणि व्यंजना काय आहे ते बघू, नंतर त्याचे उपप्रकार बघू. ठीक आहे. पुस्तक मी लिहून घ्या. ओके. त्याच्यानंतर सेकंड नंबरला जो आहे आपला लक्षणा. आता बघा लक्षण तुम्हाला मी सांगितलंच आहे की लक्षण म्हणजे काय, की एक वाक्य असतं पण ते वाक्य जेव्हा आपण बोलतो त्याचा दुसराच अर्थ निघतो म्हणजे किंवा निघाला पाहिजे. म्हणजे बघा चला आता समजा एक वाक्य आहे, हत्ती घरावरून गेला, असं एक वाक्य आहे की हत्ती घरावरून गेला. तर त्या वाक्याचा सरळ सरळ तोच अर्थ घ्यायचा नसतो. जर वाक्याचा तोच अर्थ घेतला तर अर्थाचा अनर्थ होईल. हत्ती घरावरून गेला म्हटल्यावर हत्तीला घरावर चढता येईल का, किंवा घरावरून गेला तर ते घर राहील का? तर हत्ती घरावरून गेला याचा लक्षार्थ काय आहे की हत्ती घराजवळून गेला किंवा हत्ती घराच्या दारावरून गेला, यालाच आपण लक्षार्थ म्हणतो. किंवा बघा जेवणाची पाने वाढून झाली, चला पानांवर बसा, चला पानावर बसा, पानावर बसा, किंवा पानावर वाढलंय त्यांनी, चला पानावर बसा. म्हणजे डायरेक्ट त्या जेवणावर बसता का किंवा ज्या पानावर बसता का असा अर्थ नाहीये. तो बोलण्याचा अर्थ दुसराच निघाला पाहिजे, यालाच आपण लक्षार्थ म्हणतो किंवा लक्षणा म्हणतो. ठीक आहे. तर बघा पानावर बसा म्हणजेच काय, पानाच्या जवळ बसा, पानाच्या समोर म्हणजे जवळ बसा जेवायला, किंवा पाटावर बसा असा पण त्याचा अर्थ होईल. पण सरळ सरळ पानावर बसा असा अर्थ होणार नाही.
ठीक आहे. बघा त्या शब्दाच्या बघा आपल्याला आधी व्याख्या जवळपास लिहून घ्यावा लागेल. बघा एखाद्या मूळ शब्दाला बाधा येत असेल, बघा शब्दाच्या लक्षणाची व्याख्या बघतोय आपण. शब्दाच्या मूळ शब्दाला बाधा येत असेल, शब्दाच्या मूळ शब्दाला बाधा येत असेल, बाधा येत असेल, येतेच ना बाधा, बरोबर, बाधा येत असेल तर त्याला जुळेल असा, तर त्याला जुळेल असा, त्याला जुळेल सा, इथे बघा संधी झाले, जुळेल असा म्हणजे जुळेल सा, संधी झाले, जुळेल सा, आपण संधी पण शिकलोय ना, जुळेल सा, बघा जुळेल अधिक असा, त्यांनीच शब्द तयार झालाय जुळेल सा, जुळेल सा असं वाक्यात शब्द आलाय. त्याला जुळेल असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, जुळेल असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, अर्थ घ्यावा लागतो, ठीक आहे, दुसरा अर्थ घ्यावा लागतो. शब्दाच्या या शक्तीस लक्षणा असे म्हणतात, शब्दाच्या या शक्तीस लक्षणा असे म्हणतात, लक्षणा असे म्हणतात. आवाज येतोय? कमेंट करा, आवाज येतोय ऑनलाईन वाले, ठीक आहे. बघा तुम्हाला लक्षणाची व्याख्या लिहून दिली मी फळ्यावर, ही लिहून घ्यायची. शब्दाच्या मूळ शब्दाला बाधा येत असेल तर त्याला जुळेल असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. शब्दाच्या या शक्तीस लक्षणा असे म्हणतात. काय? लक्षणा असे म्हणतात. बघा लक्षणा असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला लक्षणाचा मी काय करतो, एक उदाहरण लिहून देतो. काय उदाहरण? लक्षणाचे उदाहरण लिहून देतो. बघा जेवणाची पाने वाढून झाली की आपण काय म्हणतो, चला पानावर बसा, चला पानावर बसा, बसा. केव्हा? जेवणाची पानं वाढून झाल्यानंतर चला पानावर बसा असं आपण म्हणतो. पण त्याचं दुसरंच मिनिंग निघतो. चला पानावर बसा म्हणजे काय, जेवणाच्या जवळ बसा म्हणजे जेवायला बसा, पाटावर बसा किंवा जेवणाच्या पाना शेजारी बसा असा त्याचा अर्थ होतो. हे झालं लक्षणाचं उदाहरण. बघा जसं अमिदाचं वाच्यार्थ असं असतं तसं लक्षणाचं काय असतो, लक्षार्थ असतो. मग या शक्तीमुळे प्रकट होणाऱ्या अर्थास, या शक्तीमुळे प्रकट होणाऱ्या अर्थास, या शक्तीमुळे, या शक्तीमुळे प्रकट होणाऱ्या अर्थास काय म्हणू आपण, लक्षार्थ असे म्हटले जाते. का? लक्षार्थ, लक्षार्थ, ठीक आहे, लक्षार्थ असे म्हणतात, लक्षार्थ असे म्हणतात. ओके. बघा आपण अमिदा क्लिअर केलंय. अमिदाचं काय होतं की जसा अर्थ असेल तसाच घ्यायचा. ठीक आहे, साप मारायला हवा तर सापचा अर्थ घ्यायचा. हे होतं अमिदाचं. आणि अमिदातून काय होतं, वाचार्थ तयार होतो. वाचार्थ म्हणजे जे बोलते तेच. ठीक आहे. आणि लक्षण म्हणजे काही शब्दाच्या मूळ शब्दाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे शब्द जसं बोलतो तो अर्थ मुळीच घ्यायचा नाही. इथे काय करायचं, चला पानावर बसा म्हणजे पानाच्या शेजारी बस, किंवा हत्ती घरावरून गेला तर घरावरून जात नाही, तो हत्ती घराजवळून जातो असा अर्थ घ्यायचा आहे.
किंवा आम्ही गहू खातो. अजून एक जर उदाहरण घेतलं, आम्ही गहू खातो. मग आपण डायरेक्ट गहू खातो का? नाही, त्याचा लक्ष्यार्थ काय घ्यायचा आहे, दुसरा अर्थ घ्यायचा. म्हणजे आम्ही गहू खातो म्हणजे आम्ही गव्हाच्या पोळ्या बनवून खातो. घरात आता सध्या आम्ही गहू दळून आणलेत आणि गव्हाच्या पोळ्या खातोय, म्हणून आम्ही गहू खातो. याचा अर्थ घ्यायचंय आम्ही गव्हाच्या पोळ्या खातोय. त्यालाच आपण लक्षणं म्हणतोय. आणि या शक्तीमुळे प्रकट होणाऱ्या अर्थास लक्षार्थ असे म्हणतात. काय? या शब्दाच्या शक्तीमुळे प्रकट होणाऱ्या अर्थास लक्षार्थ असे म्हणतात. ओके, लक्षार्थ कळालं? जुळेल असा, जुळेलसा म्हणजे जुळेल असा, इथे संधी पण होते. तिन्ही गोष्टी तुमच्या समोर आहेत. इथे चला पानावर बसा, किंवा अजून एक उदाहरण घ्यायचं, 1 नंबर 2 नंबरचं उदाहरण घ्यायचं. हत्ती घरावरून गेला. काय? हत्ती घरावरून गेला, तर तो अक्षरशः घरावरून जात नाही. किंवा आम्ही गहू खातो, हे पण उदाहरण घेऊ शकतो. आम्ही गहू खातो. तर या तिन्ही वाक्यांचे लक्षार्थ वेगवेगळे आहेत. शब्दशः अर्थ आपल्याला घेता येणार नाही. ओके, ठीक आहे. अमिदा कळाली, लक्षणा कळाली. आता पुढे आपण व्यंजना बघतोय. काय? व्यंजना बघू. समोर फळ्यावर जे दिसतंय ते सगळं आपल्या वहीत उतरवायचं आहे आणि व्यवस्थित रिवाइज करायचं आहे. ठीक आहे, काही लाईटली घ्यायचं नाही. ठीक आहे, अजिबात लाईटली घ्यायचं नाही. परीक्षेला येतं, 1-2 मार्क महत्वाचे असतात. ठीक आहे, अमिदा काय आहे आणि लक्षणं काय आहे आतापर्यंत कळालंच असेल. आता पुढचं आपण व्यंजना बघूयात. ठीक आहे, व्यंजना बघतोय आपण. बघा, व्यंजनाचं मी मगाशीच तुम्हाला जसं सांगितलं की व्यंजनाचं काय आहे की स्वतःचा पण एक अर्थ असतो आणि दुसरे त्याच्यापासून अनेक अर्थ निघत चालतात. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण आहे, संध्याकाळचे 5 वाजले असं एक वाक्य लिहिलं किंवा एक वाक्य सांगितलं, चला 5 वाजले. तर त्या 5 वाजण्याचा अर्थ काय, एक शब्दशः अर्थ होतो म्हणजे 5 वाजले. पण त्याचा लोक अनेक वेगवेगळे अर्थ घेतात. 5 वाजले म्हणजे काय, शाळा सुटण्याची वेळ झाली. 5 वाजले म्हणजे काय, शेतातल्या कामगारांच्या सुट्टीची वेळ झाली. 5 वाजले म्हणजे काय, गुरे घरी येण्याची किंवा आणण्याची वेळ झाली. किंवा 5 वाजले म्हणजे काय, ऑफिसच्या सुट्टीची वेळ झाली. किंवा 5 वाजले म्हणजे काय, मला जिमला जाण्याची वेळ झाली. 5 वाजले म्हणजे काय, की मला ग्राउंडला जाण्याची वेळ झाली. अशा अनेक गोष्टी त्याच्याशी लिंक असतात. म्हणजे एका गोष्टीला स्वतःचा त्या वाक्याला स्वतःचा अर्थ पण असतो आणि त्या अर्थापासून अनेक अर्थ निघत असतात. त्यालाच आपण म्हणतो व्यंजना. आणि व्यंजना किंवा व्यंग्यार्थ हा जो शब्दाची शक्ती आहे, हे बरेच वेळा आपल्याला तमाशामध्ये किंवा नाटकांमध्ये किंवा दादा कोंडकेच्या पिक्चरांमध्ये अशी डबल मिनिंग किंवा 2 अर्थाचे जे वाक्य असतात त्यालाच व्यंग्यार्थ म्हणतो. म्हणजे गमत काय की आपल्याला मराठी व्याकरणाचा जेव्हा अभ्यास करायचा असतो किंवा जेव्हा त्याच्यातून मार्क मिळवायचे असतात, तेव्हा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी नेमकं काय आहे त्याच्याशी जर लिंक करता आलं आपल्याला, तर आपल्याला व्यंग्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे किंवा आम्हिता काय आहे हे सहज लक्षात येईल. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दादा कोंडकेच्या पिक्चरचं उदाहरण देतोय. ठीक आहे, बघा, आता आपण व्यंजना बघूयात. ठीक आहे, बघा, सुरुवातीलाच तुम्हाला मी एक उदाहरण लिहून देतो व्यंजनाचं. बघा, असले साप ठेचून काढले पाहिजे. ठेचून काढले पाहिजे. जसं मी तुम्हाला 5 वाजेचं उदाहरण दिलं, त्याच्यातून अनेक अर्थ निघतात. जसं असले साप ठेचून काढले पाहिजे म्हणजे बघा, याचा शब्दशः पण एक अर्थ आहे, असले साप ठेचून काढले पाहिजे. आणि साप ठेचून काढले पाहिजे म्हणजे काय, याचा दुसरा पण एक अर्थ निघतो किंवा दुसरा अर्थ निघतोच
काय असले साप ठेचून काढले पाहिजे म्हणजे दुष्ट व्यक्ती, वाईट प्रवृत्तीचे व्यक्ती ठेचून काढले पाहिजे किंवा त्यांना धडा शिकवला पाहिजे. दुष्ट, ठीक आहे, दृष्ट माणसं साप म्हणजे काय, दृष्ट माणसे, वाईट प्रवृत्तीचे लोक किंवा वाईट गुंड प्रवृत्तीचे लोक ठेचून काढले पाहिजे, त्यांना धडा शिकवला पाहिजे, असा पण त्याचा अर्थ निघतो. म्हणून त्याला व्यंग्यार्थ किंवा व्यंजनार्थ आपण म्हणतोय. ठीक आहे, चला त्याची व्याख्या लिहून घेऊ म्हणजे अजून अधिक सोपं होईल आपल्याला शिकायला, अधिक सोपं होऊन जाईल. ठीक आहे, ऑनलाईन वाले कमेंट करा, समजतंय, त्याच्यानंतर आवाज येतोय, व्हिडिओ फळा दिसतोय व्यवस्थित ते पण सांगा. ठीक आहे, ऑनलाईन वाल्यांनी कमेंट करायची आहे आवाज येत असेल तर. ठीक आहे, चला व्यंजनाची आपण आधी व्याख्या बघूयात. मूळ अर्थाला व्याख्या बघतोय व्यंजनाची व्याख्या. मूळ अर्थाला बाधा न आणता, बाधा न आणता, मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती, दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना शक्ती असे म्हणतात. तिला व्यंजना शक्ती असे म्हणतात. व्यंजना शक्ती असे म्हणतात. ओके, मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शक्ती म्हणजेच तिला व्यंजन असे म्हणतात. बघा, या व्यंजनामध्ये स्वतःचा पण अर्थ असतो आणि दुसरा पण अर्थ निघतो. ठीक आहे, जसं तुम्हाला 5 वाजेचं पण उदाहरण दिलं किंवा असले साप ठेचून काढले पाहिजे. ठीक आहे, हे झालं व्यंजना. आता व्यंजनाचं अजून एक लिहून घ्या, व्यंग्यार्थ. ठीक आहे, अजून एक या साईडला लिहून देतोय व्यंजनाचा व्यंग्यार्थ म्हणजे मूळ अर्थ, मूळ अर्थ तसाच आहे, मूळ अर्थ तसाच आहे, मूळ अर्थ आहे तसाच राहून, आहे तसाच राहून, म्हणजे आपल्याला माहिती आहे ना व्यंजनाचं काय असतं, मूळ अर्थ तसाच असतो पण त्याच्यातून दुसरा अर्थ प्राप्त होतो. हे तर आपल्याला माहितीच आहे, पण आपण थोडस व्याख्या स्वरूप होतो. त्यातून जो दुसरा अर्थ सूचित होतो त्यास व्यंग्यार्थ असे म्हणतात. बघा, आता तुमच्या वहीमध्ये एवढं मटेरियल तर नक्कीच झालं असेल की ज्याच्यावर तुम्हाला आता हे तिन्ही टॉपिक वरचे प्रश्न सुटतील. व्यंग्यार्थ असे म्हणतात, असे म्हणतात. ठीक आहे, अतिशय व्यवस्थितपणे आपण एक एक गोष्ट समजून घेतलेली आहे. ठीक आहे, तर बघ, व्यंग्यार्थ म्हणजे काय की मूळ अर्थ तसाच राहून
त्यातून दुसरा अर्थ सूचित होतो तेव्हा व्यंग्यार्थ होतो. आणि वाच्यार्थ म्हणजे काय, शब्दाचा जो अर्थ असतो तोच अर्थ जसं तसं राहिला तर तो वाच्यार्थ होतो. आणि लक्ष्यार्थ म्हणजे काय, शब्दाचा जो मूळ अर्थ असतो ना तो बदलून त्याला काही अर्थच नसतो, तो लोप पावतो आणि दुसरा अर्थ तयार होतो, त्याला आपण लक्ष्यार्थ म्हणतो. ठीक आहे, या तिन्ही गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेतल्या. ठीक आहे, जायचं मग आता आपण थोडस उपप्रकार वगैरे बघायचे, चालेल, उपप्रकार वगैरे बघायचे आहे. ठीक आहे, पुसू मग. ठीक आहे, आता अमिरा, लक्षणा आणि व्यंजना काय आहे, त्याचा व्यंग्यार्थ काय, वाचार्थ काय किंवा लक्षार्थ काय ते समजलं, त्याची व्याख्या समजून घेतली, त्याचे उदाहरणं समजून घेतले. आता आपल्याला त्याचे उपप्रकार बघायचे आहेत. ठीक आहे, आता आपण अमिराचे समजून घेऊ आधी. उपप्रकारावर शक्यतो प्रश्न येत नाही, पण एमपीएससीला किंवा कधी कधी एखादा प्रश्न थोडासा डीप जाऊ शकतो. ठीक आहे, बघा त्याचे आता अमिरा शब्दशक्तीचे 3 उपप्रकार आहेत. एक म्हणजे रूढ अमिदा, काय, योग अमिदा, योग अमिदा. ठीक, दुसरं म्हणजे रूढ अमिदा, आणि तिसरं म्हणजे योग रूढ अमिदा. दोघं एकत्र, योग रूढ अमिदा. आता आपल्याला अमिदा कळल्यानंतर हे उपप्रकार आपल्याला सहज कळून जाते. ठीक आहे, आता योग पहिल्यांदा आपण काय बघू, योग अमिदा बघू. ठीक आहे, आता योग अमिदाची व्याख्या काय आहे की उत्पत्तीने जेव्हा शब्दाचा अर्थ सांगता येतो त्या शब्दशक्तीला आपण योग अमिदा म्हणतो. आता उत्पत्तीने जेव्हा शब्दाचा अर्थ सांगता येतो, आता बघा, आता साधित शब्दाची उदाहरणं म्हणजे बघा, उत्पत्तीने जेव्हा शब्दाचा अर्थ सांगता येतो त्यालाच योग अमिदा म्हणतो. आणि योग अमिदा कशी ओळखायची, शक्यतो आपल्याला उदाहरणावरून जायचंय. उदाहरणं कशा असतात त्याची योग अमिदा म्हणजे, बघा, श्रद्धेय तर श्रद्धा योग्य. योग अमिदामध्ये शब्द कसे असतात, योग अमिदा, आधी आपण योग अमिदा बघतोय. ठीक आहे, योग अमिदामध्ये श्रद्धेय असा शब्द आहे. त्याचा योग अमिदा म्हणजे काय आहे की उत्पत्तीने त्याचा अर्थ सांगितला जातो. मग श्रद्धेय याच्या उत्पत्तीपासून काय, श्रद्धा योग्य, श्रद्धा योग्य. तुम्हाला शक्यतो हेच शब्द जसे तसे प्रश्न परीक्षेला येते. भारतीय, भारतीय हा शब्द आहे. भारतीय शब्दाची उत्पत्ती किंवा त्याचा अर्थ सांगताना आपल्याला भारतातील सांगावं लागेल, भारतातील. हेच योग अमिदाचे उदाहरण आहे, भारतातील. ठीक आहे, भारतातील. ठीक आहे, पाठक, पाठकचा अर्थ म्हणजे काय, पाठ करणारा, पाठ करणारा. ही सगळी उदाहरणं कसली आहेत, योगामेधाची. म्हणजे काय, उत्पत्तीतून अर्थ सांगितला जातो, त्याला आपण योगामेधा म्हणतो. पुढचं आहे रूढ अमिदा. पुढचं काय प्रकार आहे, रूढ अमिदा. 2 नंबरचा अमिदेचा प्रकार आहे रूढ अमिदा. आता हे काय पोलीस भरतीला एवढे उपप्रकार विचारले जात नाही, पण एमपीएससी ला विचारतात. ठीक आहे, आता रूढ अमिदा बघा,
इथे उत्पत्तीने अर्थ काढता येत नाही, तर परंपरेने अर्थ काढता येतो. रूढ म्हणजे रूढ झालेली अमिदा म्हणजेच काय, त्या रूढी परंपरेने शब्दाला अर्थ प्राप्त होत असतो, त्यालाच आपण रूढ अमिदा म्हणतो. मग रूढी परंपरेने कसे अर्थ असतात बघा. समजा आपण मंडप हा शब्द आहे, हा रूढी परंपरेने आलेला आहे. म्हणजे बघा, ते कपड्याचा असा तो एक शामियाना टाकला जातो, त्याला लोक काय म्हणतात, मंडप. आणि आता हा मंडप जो शब्द आहे ना, हा मंडप शब्द रूढीने आलेला आहे. आणि असा मोठा शब्दसमूह आपल्याला मराठी भाषेत दिसतो, मंडप. हा रूढ अमिदेचा एक प्रकार आहे, अश्व. ठीक आहे, जास्त काय याच्यात डीप जायची गरज नाही. उदाहरणं फक्त लक्षात ठेवायची, शब्द लक्षात ठेवायचे. रूढ अमिदा म्हणजे काय, रूढीने आलेले शब्द. डोंगर, फळा, हत्ती, फळा, हत्ती. ठीक आहे, फळा, हत्ती. गृह, झाड. गृह, झाड म्हणजे याची कुठून उत्पत्ती नाहीये, हे जसे तसे शब्द तयार जसे झाले ना तसेच ते आले. ठीक आहे, याची कुठूनही उत्पत्ती नाहीये. ठीक आहे, डायरेक्ट माणसाने नाव दिलं की याला हत्ती बोलायचं, याला घर बोलायचं, याला मंडप बोलायचं, आणि ते रूढीने आलं. ठीक आहे, त्याच्यातून कुठूनही उत्पत्ती आपण सांगू शकत नाही. यालाच रूढामेध म्हणतात. आणि पुस्तकात जास्त काही दिलेलं नाहीये. रूढामेध म्हणजे रूढी परंपरेने आलेला शब्द. मग ते शब्द मी तुम्हाला लिहून देतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर खडू, हे सगळे रूढ अमिदेचे शब्द आहेत. आणि चाकू, चाकू किंवा चाकू. आणि शब्द जा आणि ये हे धातू सुद्धा रूढ अमिदेचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, ओके. रूढ अमिदा. त्याच्यानंतर आपण तिसरा प्रकार पण बघितला होता. तिसरा म्हणजे काय, योग रूढ अमिदा. काय, योग रूढ अमिदा. अमिदाचे 3 प्रकार आहेत, योग रूढ अमिदा. योग रूढ अमिदा हे बघायचंय आपल्याला. आता योग रूढ अमिदा तिसरा प्रकार बघण्यासाठी आपल्याला जागा आवश्यक आहे, तर हे पुस्तक मी पुढचं. ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही. आपल्याला योग रूढ अमिदा बघायचे आहे. ठीक आहे, ओके. आता आपण तिसरा अमिदेचा तिसरा प्रकार आपला राहिलेला आहे. तिसरा प्रकार म्हणजे योग रूढ योग रूढ अमिदा. योग रूढ अमिदा. ठीक आहे, आता योग रूढ अमिदा बघून घेऊ आपण. म्हणजे इथं एखाद्या शब्दाची उत्पत्ती पण आहे, म्हणजे योग पण आहे, आणि रूढ म्हणजे तो रूढ पण झालेला आहे, परंपरेने पण आलेला आहे. याला आपण योग रूढ अमिदा म्हणू. आता बघा, आता पंकज हा शब्द जर घेतला आपण, आता तुम्हाला व्यवस्थित आणि छान प्रकारे मस्त समजावून सांगतो, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, आता पंकज हा शब्द घेतला आपण, पंकज. पंकज म्हणजेच कमळ ना, तर पंकज हा शब्द योग रूढचा आहे. योग रूढ म्हणजेच काय असणे, त्या शब्दाची उत्पत्ती असणे. आता पंकज शब्दाची उत्पत्ती कशी झाली बघा. पंक म्हणजे चिखल, आणि ज म्हणजे जन्मणारा. पंक म्हणजे काय, चिखल. पंक म्हणजे काय, चिखल. आणि ज म्हणजे काय, चिखलात जन्मणारा. ज म्हणजे चिखलात जन्मणारा. अशी पंकज शब्दाची उत्पत्ती आहे. म्हणून हा काय आहे, हा काय आहे, योग अमिदा. पंकज योग अमिदेचा शब्द येईल. ठीक आहे, योग अमिदा. पंकज योग अमिदा. आणि याच्यापासून रूढ अमिदा पण तयार झालेला आहे. मग याला काय झालं, आता पंकज म्हणजे काय झालं, त्याला दुसरा शब्द मग कमळ आपण म्हणतो. काय, कमळ. हा कमळ शब्द रूढीने आहे, पण कमळाची आपल्याला उत्पत्ती किंवा असे चिखलात जन्मणारा वगैरे सांगता नाहीत. कमळ हा काय, डायरेक्टली आपण त्याला नाव देऊन टाकलं.
मग कमळ काय येईल, रूढ आमेदेचा शब्द येईल. बघा रूढ आमेदेचा शब्द येईल. कमळ काय येईल, रूढ आमेदेचा शब्द येईल. रूढ आमेदा काय येईल, रूढ आमेदा. रूढ रूढ अमेधा. रूढ आमेधा काय येईल, रूढ आमेधा. म्हणून हा प्रकार असतो योग रूढ आमेधा. म्हणजे पंकज योग आमेधा पण आहे, कमळ रूढ आमेधा पण आहे. आणि मग असे शब्द जेव्हा येतील ना तेव्हा आपण काय करू घ्यायचं त्याला, योग रूढ आमेधा. मग बघा चिखलात जन्मणारे नुसतं कमळ आहे का, तर पंकज या शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात. बघा पंकज या शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात. पंकज म्हणजे बघा कमळ पण येतं, पंकज म्हणजे कमळ पण येतं, बेडूक पण येतो, बेडूक पण चिखलात जन्मतो ना. त्याच्यानंतर कीटक येतात, त्याच्यानंतर गवत येतं. या सगळ्यांना पंकज शब्द लागू पडतो किंवा पंकज शब्द यांचं पण नाव येईल. ठीक आहे. मग हे काय आहेत, हे सगळं शब्द रूढीने तयार झालेत आणि पंकज हा योग रूढ शब्द आहे. मग यालाच आपण योग रूढ आमेधा म्हणू. आणि मग हे काय आपल्याला परीक्षेला एवढं डीप मध्ये जात नाही, पण पंकज. मग अजून काही जर शब्द योग रूढीचे शब्द जर तुम्हाला लिहून घ्यायचे ठरले तर बघा खग काय येईल, खग. खग म्हणजे काय, ख म्हणजे आकाश, ख म्हणजे काय आकाश, ख म्हणजे काय आकाश. आणि ग म्हणजे काय, गमन करणारे, आकाशात उडणारे. ख म्हणजे काय आकाश. ग म्हणजे गमन करणारे म्हणजे उडणारे, गमन करणारे. मग काय काय असतात, पक्षी असतात का, पक्षी. मग पक्षी हा काय आहे, रूढ आमेधाचा प्रकार आहे. रूढ आमेधा काय, रूढ आमेधा, रूढ अमेधा म्हणजे यालाच आपण रूढ आमेधा म्हणतो. आणि मग अजून काय काय येईल बघा, सर्प. सर्प म्हणजे सरपटणारे प्राणी. म्हणजे सर्पचं काय आहे उत्पत्ती कशी आहे, सर्प म्हणजे सरपटणारे, तिथून आपल्याला सर्प झाला. हा पण योग रूढचा शब्द आहे. वासुदेव, वासुदेव पण योग रूढचा शब्द आहे. आता वासुदेवची उत्पत्ती काय, वासुदेवाचा पुत्र आणि तो त्याचा योग झाला वासुदेवाचा पुत्र आणि रूढ झाला कृष्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर सौमित्र, सौमित्रेचा पुत्र शनी. शनीचं काय उत्पत्ती आहे, शनी म्हणजे सुमित्रेचा सॉरी मंद चालणारा ग्रह शनी. आणि गुरु आकाराने मोठा. हे सगळे शब्द योग रूढचे आहेत. सर्प, वासुदेव, त्याच्यानंतर सौमित्र, शनी, गुरु, हे सगळे काय आहेत, योग रूढ आमेधेचे प्रकार आहेत. आता तुम्ही अजिबातच आमेधा चुकणार नाही. ठीक आहे. कमेंट करा, आवाज येतोय ना. ठीक आहे. इथे आपली अमिदा संपलेली आहे. अमिदा प्रॉपर आपल्याला आता याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. आता लक्षणाकडे जाऊया. ठीक आहे. 2 नंबरचा जो टॉपिक आहे आपला लक्षणा. लक्षणा म्हणजे काय आपण सुरुवातीला समजून घेतलेली आहे. लक्षणा. आता लक्षणाचे आपण उपप्रकार बघूयात. ठीक आहे. आता लक्षणा शक्तीचे 2 उपप्रकार पडतात. एक म्हणजे निरूढा लक्षणा, दुसरी म्हणजे प्रयोजनवती लक्षणा. बघा निरूढा लक्षणा आणि दुसरं म्हणजे प्रयोजनवर्ती लक्षण. प्रयोजनवती लक्षणा, प्रयोजनवती लक्षणा, प्रयोजनवती लक्षण. बघा आता लक्षण आपल्याला काय माहितच आहे. लक्षण म्हणजे काय, त्याचा अर्थ बोलतो एक आणि अर्थ असतो दुसरा. हत्ती घरावरून गेला किंवा चला पानावर बसा किंवा आम्ही गहू खातो. म्हणजे बोलतो एक, त्याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा किंवा तो अर्थच घ्यायचा नाही, त्याचा तिसराच म्हणजे दुसराच अर्थ घ्यायचा असतो. त्याला आपण लक्षण म्हणतो. मग त्याच लक्षणाची आपल्याला निरूढा किंवा प्रयोजनवती लक्षणा
ह्या दोन उपप्रकारांमध्ये व्यवस्थित डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. बघा, शब्दाचा लक्ष्यार्थ जेव्हा मुख्य अर्थ बनतो. आता याची आपल्याला व्याख्या लिहून घ्यायची आहे. आधी शब्दाचा मुख्य अर्थ, याची व्याख्या लिहा. शब्दाचा मुख्य अर्थ, शब्दाचा मुख्य अर्थ. बघा, शब्दाचा लक्ष्यार्थ, शब्दाचा लक्ष्यार्थ, आता लक्षणामध्ये तर लक्ष्यार्थच असतो ना. शब्दाचा लक्ष्यार्थ जेव्हा मुख्य अर्थ बनतो, मुख्य अर्थ बनतो, व त्यामागे रूढी, त्यामागे रूढी आणि परंपरा कारणीभूत असते. समजावून सांगतो, डोंट वरी. आणि परंपरा कारणीभूत असते. शब्दाचा लक्ष्यार्थ जेव्हा मुख्य अर्थ बनतो व त्यामागे रूढी आणि परंपरा कारणीभूत असते, तेव्हा त्या शब्दशक्तीला निरूढ लक्षण असे म्हणतात. तेव्हा त्या शब्दशक्तीला निरूढा लक्षण असे म्हणतात. काय? निरूढा लक्षण असे म्हणतात. निरूढ लक्षण असे म्हणतात. म्हणजे बघा कसं, मी समजावून सांगतो. शब्दाचा लक्ष्यार्थ जेव्हा मुख्य अर्थ बनतो आणि परंपरा कारणीभूत असते, त्या शब्दाला शब्दशक्तीला निरूढ लक्षण असे म्हणतात. एक्झाम्पल देऊन आपल्याला प्रॉपर कळेल. बघा, आता समजा एक शब्द आहे प्रवीण किंवा कुशल. समजा कुशल शब्द घेतला, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय. काय आहे? कुशल. कुशल हा शब्द घेतला. कुशलचा मुख्य अर्थ असतो प्रवीण घेऊ आपण, प्रवीण घेऊ. ठीक आहे, प्रवीण व्यवस्थित समजेल तुम्हाला. कुशल पण सांगतो, डोंट वरी. प्रवीण घेऊ. प्रवीणचा मुख्य अर्थ आहे उत्तम वीणा वाजवणारा. म्हणजे कशात तरी प्रवीण असतो ना तो, उत्तम वीणा वाजविणारा. हा मुख्य अर्थ आहे, बरोबर. त्याचा लक्ष्य अर्थ काय, म्हणजे वेगळा अर्थ जर घ्यायचा राहिला तर चतुर, निपुण आणि निष्णात. निष्णात, कायदे पंडित. आपल्याला पॉलिटीमध्ये आहे ना शब्द निष्णात, म्हणजे त्या गोष्टीचा चांगला ज्ञाता. निष्णात हा झाला लक्ष्यार्थ. प्रवीण म्हणजे त्याचा सरळ सरळ असतो उत्तम वीणा वाजवणारा. आणि प्रवीणचा लक्ष्यार्थ जर आपण घेतला, बघा आता व्याख्या लिहून झाली. व्याख्या लिहून झाली असेल तर पुस्तक. ठीक आहे, हा आहे मुख्य अर्थ आणि हा आहे लक्ष्यार्थ. ठीक आहे. आता रूढीने बनवलेला शब्द लक्ष्यार्थ, रूढीने लक्ष्यार्थला एक रूढ करून टाकला. म्हणजे रूढ काय आहे? रूढीने बनवलेला शब्द. बघा, रूढ शब्द. मग रूढ शब्द काय आहे? हा ऍज इट इज घेतला जातो. चतुर, निपुण,
निष्णात. आता बघा, हेच निरूढ लक्षणामध्ये सांगितलंय की जेव्हा मुख्य अर्थ असतो तो मुख्य अर्थाच्या ऐवजी लक्षार्थ जो निघतो ना तोच लक्षार्थ रूढीने जो उचलून घेतलेला असतो त्याला आपण निरूढ लक्षण असे म्हणतो. म्हणजे तुम्हाला या जे एक्झाम्पल आहे याच्यावरून प्रॉपर कळेल. ठीक आहे. ठीक आहे, निरूढेवरून प्रॉपर कळेल आपल्याला. म्हणजे बघा, मुख्य अर्थ त्याचा निघतो त्याच्यानंतर त्याच्यातून दुसरा लक्षार्थ निघतो पण तो लक्षार्थ रूढीने परंपरेने तोच अर्थ घेतला जातो. म्हणजे प्रवीण या शब्दाचा उत्तम विणा वाजवणारा हा शब्द नाही घेत, डायरेक्ट प्रवीण म्हणजे चतुर, निपुण, निष्णांत. ठीक आहे, हा अर्थ घेतला जातो तेव्हा त्याला निरूढ लक्षण असे म्हणतात. आणि आता दुसरा प्रकार बघू आपण. दोन नंबरचा प्रकार प्रयोजनावती प्रयोजनवती लक्षण. आता निरूढ लक्षण तर आपण बघितली, आता प्रयोजनावती लक्षण बघा. आता प्रयोजनावती लक्षणाच्या आधी आपल्याला आहे ना व्याख्या बघावी लागेल तेव्हा आपल्याला प्रॉपर समजेल. ठीक आहे, चला व्याख्या लिहून घेऊ आपण आधी. बघा, वाच्यार्थाच्या जागी व्याख्या आहे. वाच्यार्थाच्या जागी वाच्यार्थाच्या जागी वेगळा अर्थ घेण्याला वाच्यार्थाच्या जागी वेगळा अर्थ घेण्याला ठीक आहे, वाच्यार्थाच्या जागी वेगळा अर्थ घेण्याला काहीतरी हेतू किंवा प्रयोजन असते. काहीतरी हेतू किंवा प्रयोजन असते. काहीतरी हेतू किंवा प्रयोजन असते तेव्हा त्या लक्षणेला प्रयोजनावती अर्थ लक्षण असे म्हणतात. तेव्हा त्या लक्षणेला ठीक आहे. बघा, वाच्यार्थाच्या जागी वेगळा अर्थ घेण्याला काहीतरी हेतू किंवा काहीतरी प्रयोजन, काहीतरी उद्देश असतो तेव्हा त्या लक्षणाला प्रयोजनावती लक्षण असे म्हणतात. ही प्रयोजनावती लक्षणाची सरळ सरळ व्याख्या झाली. आता बघा, प्रयोजनावती व्याख्येचे आपण थोडेसे एक्झाम्पल बघू नेमकं काय सांगितलंय त्यांनी. ठीक आहे, बघा आता प्रयोजनावती लक्षणाची व्याख्या बघितली. आता आपण त्याचे एक्झाम्पल सहित थोडस समजून घेऊया. ठीक आहे, बघा आता प्रयोजनावती म्हणजे काय लक्षात ठेवायचं, काहीतरी हेतू असतो पण त्याच्यात त्यांनी दोन उपप्रकार सांगितले. एक म्हणजे गौणी लक्षण. प्रयोजनावतीमध्ये काय आहे, म्हणजे गौणी लक्षण आणि ब म्हणजे ठीक आहे. आता आपल्याला एवढं डीप मध्ये जाणार नाही खरं तर, त्याच्यामुळे आपण याच्यात वेळ घालवण्यात काहीच पॉईंट नाही. ठीक आहे,
आपण लगेच आता व्यंजनाचे प्रकार बघू. प्रयोजनामध्ये होती म्हणजे एवढं लक्षात ठेवा की काहीतरी प्रयोजन असतं. म्हणजे तुम्हाला एक जर समजा एक्झाम्पल दिलं बघा, काहीतरी प्रयोजन असतं. समजा तिच्या चेहऱ्याकडे पाहून जणू चंद्रच भूतलावर अवतरला. मग काहीतरी प्रयोजन असतं आपल्याला, काहीतरी त्याचं कौतुक करायचं असतं, तेव्हा ते प्रयोजन असतं. पण आपल्याला जर आलंच डीप तर आपल्याला ते बघायचंय. पुढचं बघू आपण व्यंजना. ठीक आहे, व्यंजनाचे उपप्रकार. तिसरं आहे व्यंजना. ठीक आहे, व्यंजना. ओके, आता व्यंजना म्हणजे काय, आपण मगाशीच बघितलं की जो अर्थ असतो तो पण घ्यायचा असतो, किंवा त्याला सुद्धा अर्थ असतो वाक्याला, आणि त्याच्यातून दुसरा सुद्धा अर्थ निघतो. किंवा समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजे. काय, समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजे. आणि मग त्याचा दुसरा अर्थ होतो की समाजातील दुष्ट लोकांना धडा शिकवला पाहिजे किंवा त्यांना फटकारलं पाहिजे. ठीक आहे, किंवा घड्याळातले 5 वाजले, तर 5 वाजण्याला काय आहे, वेगवेगळे अर्थ आहेत. कोणाची शाळा सुटते, कोणाचं ऑफिस सुटतं, कोणाची गाई घरी आणायची वेळ होते, कोणाची सुट्टी होते. या सगळ्या गोष्टी काय आहेत, कोणाची स्वयंपाकाची वेळ होते. मग 5 वाजण्याला वेगवेगळे अर्थ आहेत. यालाच आपण व्यंजना असं म्हणतो. आता व्यंजनाचे जवळपास किती प्रकार आहेत, 2, शाब्दिक व्यंजना आणि अर्थ व्यंजना. ठीक आहे, ते बघू आपण. शाब्दिक व्यंजना, एक म्हणजे शाब्दिक व्यंजना, आणि दुसरं म्हणजे अर्थ व्यंजन. अर्थ व्यंजन, या व्यंजनाचे 2 प्रकार आहेत. व्यंजना, ठीक आहे, बघा, व्यंजना जेव्हा शब्दावर आधारलेली असते तेव्हा त्या व्यंजनाला शाब्दिक व्यंजन असे म्हणतात. आता व्याख्या लिहून घ्या. व्यंजना जेव्हा शब्दावर आधारलेली असते, शब्दावर आधारलेली असते, त्या व्यंजनाला शाब्दिक व्यंजन असे म्हणतात. त्या व्यंजनेला शाब्दिक व्यंजना असे म्हणतात, असे म्हणतात. मग शब्दावर कशी बघावं आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, खरं तर आपल्याला 3 जे प्रकार आहेत ते व्यवस्थित करायचे. ते 3 प्रकार आपण व्यवस्थित म्हणजे अमिदाल, लक्षण आणि व्यंजना व्यवस्थित समजून घेतले, त्याचे एक्झाम्पल समजून घेतले, मध्ये घुसायची गरज नाही. पण आपण जस्ट उपप्रकार का बघतोय की जर आलाच प्रश्न तर बघतोय, किंवा मग हे एवढं काही आयएमपी नाहीये, त्याच्याकडे तुम्ही लक्ष जरी दिलं नाही ना तरी चालणार आहे, पण तरी आपण जस्ट बघून घेतोय. ठीक आहे, म्हणजे व्यंजना जेव्हा शब्दावर आधारलेले असते त्याला शाब्दिक व्यंजना असे म्हणतो. आणि आता बघा, मी त्याचं एक उदाहरण लिहून देतो, एक्झाम्पल. आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. हार स्वीकारण्याची वेळ आली. स्वीकारण्याची वेळ आली. बघा, तुमच्या जर लक्षात येत असेल, तुम्हाला जर व्यवस्थित समजत असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असेल तर बघा, इथे काय होतं, हार जो शब्द आहे ना याचेच फक्त 2 अर्थ निघतात, पूर्ण वाक्याचे 2 अर्थ नाही निघत. आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली म्हणजे हरण्याची वेळ आली, किंवा आयुष्यात प्रथमच हार स्वीकारणे म्हणजे गळ्यात हार स्वीकारण्याची वेळ आली. तर फक्त एकाच शब्दाचे 2 अर्थ, म्हणजे इथंच व्यंजना शक्ती होते, म्हणून याला शाब्दिक व्यंजना म्हणतोय. हे लक्षात ठेवा. आणि मग हा उपप्रकार जर परीक्षेला आला, बघा, हारचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे पराजय होणे,
दुसरा हार म्हणजे माला किंवा माळ, गळ्यात माळ टाकणे. ठीक आहे. तर इथेच दोन व्यंजन तयार होतात. आता हे व्यवस्थित लिहून घ्या, तुमची शाब्दिक व्यंजना क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. ओके, शाब्दिक व्यंजना क्लिअर होऊन जाईल. बघा, व्यंजनाच्या उपप्रकारामध्ये आपण पहिलं बघतो शाब्दिक व्यंजना. आता दुसरं बघू आपण अर्थी व्यंजना. ठीक आहे. आता शब्दाची व्यंजना होती म्हणजे शब्दाचे दोन अर्थ निघतात, पण दोघांना अर्थ असतो. ठीक आहे. आणि आता अर्थ व्यंजना म्हणजे आता पूर्ण वाक्याचा अर्थ बघायचा असेल. उपप्रकार दुसरा आहे व्यंजना, जी शब्दशक्ती आहे त्याचं दुसरं उपप्रकार आहे आर्थी व्यंजना. काय? आर्थी व्यंजना. आर्थी व्यंजना बघा त्याच्या आधी आपल्याला व्याख्या लिहून घ्यावा लागेल. व्याख्या लिहून घ्या. व्यंजना जेव्हा अर्थावर आधारलेली असते, व्यंजना जेव्हा अर्थावर आधारलेली असते, ठीक आहे. व्यंजना जेव्हा अर्थावर आधारलेली असते तेव्हा तिथे काय होतं, अर्थव्यंजन. तेव्हा त्या व्यंजनेला अर्थव्यंजना काय म्हणू आपण, अर्थव्यंजना म्हणतात. काय? अर्थव्यंजना म्हणतात, असे म्हणतात. शब्दव्यंजना म्हणजे एकाच शब्दापासून दोन अर्थ निघतात, जसं हार, माळा किंवा पराजय. आता अर्थ म्हणजे पूर्ण अर्थावरून ती व्यंजना लक्षात येत असेल. मग बघा, अर्थव्यंजनाचे एक्झाम्पल काय असतील. आता बघा, सूर्यास्त झाला, त्याचे उदाहरण बघू आपण. सूर्यास्त झाला. आता हा सूर्यास्त झाला पण त्याचे अर्थ वेगवेगळे निघतात ना. मग सूर्यास्त झाल्याचा अर्थ काय असतात, म्हणजे पहिला अर्थ एक येईल संध्याकाळ झाली, हा अर्थ येईल संध्याकाळ झाली. अजून त्याच्यातून वेगळा जर अर्थ समजा घ्यायचा असला, सूर्यास्त झाला म्हणजे घरी जाण्याची वेळ झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर स्नान संध्येची वेळ झाली, म्हणजे संध्याकाळी जे जे आपण करतो, दिवा लाव, सूर्यास्त झाला, दिवा लावण्याची वेळ झाली. यालाच आपण काय म्हणतोय, आर्थी व्यंजना. म्हणजे अर्थावरून त्याचे वेगळे अर्थ निघत असतात. ठीक आहे, शब्दावरून नाही. ठीक आहे. अजून समजा दुसरं एक्झाम्पल बघायचं झालं, घंटा झाली. उदाहरण नंबर 2, घंटा झाली. मग याचे अर्थ वेगवेगळे निघू शकतात. घंटा झाली म्हणजे शाळा भरली पण असू शकते, शाळा सुटली किंवा जेवणाची सुट्टी झाली. घंटा झाली म्हणजे त्याचे अर्थ जसं आपण त्याला लिंक करू तसं त्याचा अर्थ निघेल. सुट्टी, जेवणाची सुट्टी. ओके. त्याच्यानंतर 12 वाजले, असे अर्थावरून वेगवेगळे अर्थ निघत असतात, शब्दावरून नाही. म्हणून याला आर्थी व्यंजना म्हणतो. आणि मग आपण आज काय, शब्दांच्या शक्तीच म्हणजेच शब्दातून कसे अर्थ प्रकट होतात, म्हणजे अमिदा म्हणजे सरळ ऍज इट इज अर्थ, त्यालाच वाचार्थ आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढचं आहे लक्षणा म्हणजे काय, त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, शब्दाचा अर्थ घेतला तर अर्थाचा अनर्थ होऊन जाईल. दुसराच अर्थ घ्यायचा असतो, म्हणजे
तुम्हाला सांगितलं आम्ही गहू खातो, तर नुसतं गहू खात नाही, गहूचं पिठाचं भाकरी करून खातो. किंवा हत्ती घरावरून गेला, घरावरून नाही तर तो घराच्या समोरून गेला. आणि व्यंग्यार्थ म्हणजे काय? एका शब्दाचा एक अर्थ निघतो दुसरा, आणि एक निघतो आणि त्याचा दुसरा पण निघतो. असे दोन अर्थ म्हणजे डबल मिनिंग आपण म्हणतो, त्याला व्यंग्यार्थ म्हणतो. आणि परीक्षेला आलं तर निश्चितच आपल्याला सोडवता येईल. आजचा टॉपिक आपण इथेच संपवतोय. व्यवस्थित समजला असेल, समजला नसेल तर परत परत विचारा. ठीक आहे, मी केव्हाही अवेलेबल असेल. ठीक आहे, थँक्यू. आज आपण थांबतोय, पुढचं लेक्चर आपण लवकरच घेऊन येऊ. ठीक आहे.